अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण वामनराज मासिकाचा दिनांक 23/2/1990 अंकातील परमपूज्य मामांचा लेख जो आहे, मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, याबद्दल परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीण सौजन्य नेणे काही, तयान राजा झाले वैकुंठ जोडले सकळ ही घडले तीर्थाटन. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. याचा अर्थ असा, भगवंताच्या अद्भुत लीलेचे पुराण कथन आणि त्यांचे पवित्र नामचिंतन जो करतो, त्याचप्रमाणे सर्व जग हरिरूप मानून प्राणीमात्राशी अत्यंत प्रेमाने आणि भलेपणाने जो वागतो, त्याला या भूलोकातच वैकुंठाचा लाभ झाल्यासारखे वाटते व सर्व तीर्थक्षेत्रांच्या यात्रा केल्याचे पुण्य लाभते. मनुष्याचे मन स्वभावतःच विषयात्मक असल्यामुळे त्याचे नादी लागून जे लोक लंपट बनतात ते या लाभाला मुकतात, परंतु जे हरिनाम स्मरणातच मनाला रंगवून स्थिर करतात त्यांच्या जन्माचे सार्थक होते. हरिनाम स्मरणाचा छंद लागून त्यातच मन रंगून गेल्यामुळे आमच्या ठिकाणी सर्व काळ त्या भगवंताचीच आवडी आणि गोडी बाणून राहिली, असे मी ज्ञानदेव सर्वांना जाहीर करून सांगतो. आजपर्यंत आपण श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील त्या अभंगाचा गुढार्थ त्यांच्या कृपेने पाहत आलो. आज हा त्यांच्या हरिपाठातील 18वा अभंग आहे. तो त्यांचेच कृपेने गुढार्थाने पाहण्याचा आपण प्रयत्न करू. वरील अभंगाच्या पहिल्या कडव्यात माऊली म्हणतात, हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीण सौजन्य नेणे काही. भारतांतर्गत हरिवंश पर्व, विष्णू पर्व, भविष्य पर्व असे 3 भाग आहेत. इतकेच काय, पुराणाच्या मालिकेत हरिवंशाचे नाव नाही, पण माऊली म्हणतात याचा अर्थ भक्तिमार्ग माध्यमातून हरीच्या लीलांचे वर्णन करणारा एकमेव ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत हे येथे माऊलींना अभिप्रेत आहे. यावर माऊलींची एक ओवी भारधार आहे, ती पाहू. ते कल्पादी भक्तिमया भागवत मिशे ब्रह्मया, उत्तम म्हणून धनंजया उपदेशिसी. अर्जुना, तीच ही ज्ञानयुक्त भक्ती कल्पाच्या आरंभी मी ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवताच्या रूपाने उत्तम म्हणून उपदेशील आहे. ती अशी, ज्ञानम परमगुह्यम मे विज्ञान समन्वितम सरहस्यं तद्गगन गृहाण गैतम मया. हे ब्रह्मदेवा, वेदादी शास्त्रात सांगितलेले माझे ज्ञान अनुभवसहित भक्तीसहित सांगतो आणि त्याच्या प्राप्तीची साधनेही तुला सांगतो. ग्रहण कर, ऐक. वरील श्लोकातील रहस्य या शब्दाने भक्ती, शक्ती, ज्ञान हा अर्थ अभिप्रेत आहे. यासाठी माऊलींनी वरील ओवीनंतर लगेच दुसरी ओवी घातली आहे, ती अशी, ज्ञानी येते स्वसंविती शैव म्हणती शक्ती, आम्ही आपली परमभक्ती ऐसे म्हणू. ज्ञानी हिला स्वसंविती, शैव शक्ती व आम्ही आपली परमश्रेष्ठ भक्ती समजतो. याचा सारांश असा, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान हे शक्तीसहित व भक्तीसहित असेल तरच होते. नुसते शब्दज्ञान त्यांना अभिप्रेत नाही. परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आपल्या द्विसहस्त्री ग्रंथात 2 प्रकरणे घालून लिहितात की, प्रथम योग रहस्य व नंतर बोध रहस्य.
यांचा समन्वय झाल्याशिवाय आत्मज्ञान नाही. श्री संत एकनाथ महाराज त्यांच्या हरिपाठाच्या एका अभंगात म्हणतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, अवघे झाले अगे अंगे हरी रूप. या आपण घेऊन आलेल्या वासनांचा शक्ती माध्यमाशिवाय क्षय होत नाही व जोपर्यंत क्षय नाही तोपर्यंत आत्मज्ञान नाही. माऊली म्हणतात, किराळाचा दोष जाये तरी पंधरे तेजी आहे, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. जीव ब्रह्मस्वरूप आहे, पण वासनाक्षय झाल्यावर अन्यथा नाही. तसेच भक्ती म्हणजे प्रेम हे जर आत्मसात झाले नाही तर भक्ती ही वेगळी समजावी. हरिवंश पुराण असे 3 शब्द आहेत. या प्रत्येकाच्या गुणार्थाकडे पाहू. हरी याचा अर्थ अनादि असा आहे, म्हणजे हरी पूर्वी काही नाही, नान्यत किंचित. आता या हरीचा वंश म्हणजे मानव, कारण भगवंत म्हणतात, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनाः. याचा अर्थ हरीचे वंशज हे मत पुराण आहे. याचा अर्थ फार जुनाट आहे. असे आपण त्यांचे वंशज असल्यामुळे हरिनाम संकीर्तन म्हणजे त्या हरीचे म्हणजेच आपल्या मूळ पुरुषाच्या नामाचे संकीर्तन करणे उचित आहे. व्यवहारात सुद्धा पहा, खानदानी कुळातील मंडळी आपल्या खानदानी प्राणपणाला लावून जपतात. तसे आपण आपल्या वंशाचा मूळ पुरुष जो हरी त्याचे चिंतन करणे आवश्यक आहे. श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेणे माया जाळ तुटतील. अशी अवस्था प्राप्त झालेल्यांचे वर्णन करताना माऊली म्हणतात, हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव, तो भक्ता माझी राव ज्ञानी आहे तोची. याला सौजन्याची मूर्ती म्हणतात व सौजन्य याचा अर्थच सख्य भक्ती. तैसे ईश्वरा वाचुनी काही, जिये आणि लहाणे नाही, ते एकची बुद्धी पायी अर्जुना जगी. ते पाहणे म्हणजे अनुभवणे कसे असे माऊली म्हणतात. ते पुढील ओव्यात सांगतात, जो जो मदची एका लागी, कर्मे वाहतसे अंगी, ज्या मे वाचुनी जगी गोमटे नाही. दुष्टादृष्ट सकळ जयाचे मीच केवळ, जेणे जिण्याचे फळ मदची नाम ठेविले. असा जो भक्त असतो त्याला काय मिळते ते अभंगाच्या 2ऱ्या कडव्यात सांगतात. त्याचे हरीशी अखंड सौजन्य म्हणजे सख्य आहे. त्या जगातील कोणताही लाभ प्राप्तच आहे. इतकेच काय, त्यास वैकुंठ तेथेच मिळतो. किंबहुना वैकुंठ सर्वत्र करून टाकण्याचे सामर्थ्य त्यास मिळते. माऊली म्हणतात, काही एकादेनी वैकुंठा जावे, ते तीही वैकुंठची केले आगवे, ऐसे नाम घोषे बरवे धवळले विश्व. एखाद्याने उपासना करून वैकुंठाला जाणे हा एक प्रकार आहे, परंतु ज्यांची उपासना अशी आहे की त्यांनी सारे विश्वच वैकुंठ केलेले असते, कारण त्यांनी नुसते नाम घेतले नाही तर त्याचा घोष सतत केलेला असतो. नादघोषाच्या कुंडी. घोष याचा अर्थ गवई लोकांचा जो मूळ खर्च असतो तो. त्यासाठी गवयास अनेक वर्ष रियाज करावा लागतो. तो खर्च ज्याला जमला तो खरा गवई. आता असा खर्जातील नाव कुंडी याचा अर्थ त्याच्या आतला तीव्र खर्जनाद. यावर एका हिंदी कवींनी म्हटले आहे की, वहाँ से ऊंचा बेहद ऊंचा ब्रह्मा शिखर में जावे. असा घोष ज्याचा होतो सतत टिकून राहतो तो विश्वालाच वैकुंठ करतो. हे जणू माऊलींनी आपल्यालाच उद्देशून लिहिले असावे असे वाटते, कारण त्यांच्या एका अभंगाद्वारे असा अनुभव येतो. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. या त्यांच्या अभंगाद्वारे असा निष्कर्ष निघतो असेच नाथ महाराज म्हणतात. ते न घेती वैकुंठाची वाट,
त्यांचे घरची मी करी वैकुंठ, तेथे चिन्मात्रे फुटे पहाट, पिके पेठ संतांची एकनाथी भागवतात सांगतात. उपनिषदे येती तयापाशी, स्वधर्मीचे सुख स्त्रीसी, नारदादी सनकादिकासी, तया घरासी अतिप्रीती. रामकृष्णादी नामश्रेणी, अखंड गरजे त्याची वाणी, त्यासी तीर्थे येती लोटांगणी, सुखद चरणी लागती स्वये. कीर्तन हे त्रिवेणी संगमासारखे आहे. यावर श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, कथा त्रिवेणी संगम, देवभक्ती आणि नाम, तेजीचे उत्तम चरण रज वंदिता. या सर्वांचा आशयच माऊली अभंगाच्या दुसऱ्या कडव्याच्या उत्तरार्धात सांगतात. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. साधकाने म्हणजे मानवाने मनाच्या आहारी जाऊन काही उपयोग नाही, परंतु जे गेले त्यांना श्रीसंत तुकोबाराय म्हणतात की, मना आला तैसा करीती विचार, म्हणती संसार नाही पुन्हा. मनाच्या बाबतीत जेव्हा माझ्या आईचा व माझा सुखसंवाद व्हायचा, तेव्हा त्या म्हणायच्या, मनुष्य प्राणी एक गोष्ट खरी सांगतो व तेथेच चुकतो. तो म्हणतो, मनुष्य जन्म काही वरचेवर प्राप्त होत नाही, हे खरे बोलतो, पण म्हणून खावे प्यावे मजा करावी हा त्याचा सिद्धांत मात्र त्याच्या नाशास कारणीभूत होतो. कबीर म्हणतात, लख 84 योनी फिरकर सुंदर, नरतन पाया कमल मुख राम भजन को दिया. अशा प्रकारे मानव देह प्राप्त झाल्यावर जो नामसाधन करून गुरु दाविल्या वाटा साधन करतो तोच धन्य. माऊली म्हणतात, आपल्या मनानेच मनाला मुरडावे, मने मन मुरडोनी, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. यावर माझ्या मातुश्री म्हणायच्या, अरे श्रीसंत तुकोबारायांचे उदाहरण पहा. ते 18 वर्षे भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन विठ्ठल नाम घेत होते, परंतु ज्यावेळी